नमस्कार, आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नुकताच निवडणूक आयोगाचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने हा निकाल लागला। सगळीकडे खरं तर या अजित पवार यांच्या माध्यमातून जल्लोष व्यक्त करण्यात आला, परंतु आता आपण बघतोय शरद पवार यांना ज्यांनी साथ दिली होती किंवा त्यांच्या सोबत जे होते त्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे यावर खरं तर आपण चर्चा करणार आहोत। आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित असणार आहेत बदलापूर शहराचे खरं तर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेशजी वडनेरे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। काय सांगाल? खरं तर नुकताच निवडणूक आयोगाचा निकाल लागलाय आणि कुठेतरी आता भाजप आणि शिवसेना तो पक्ष कुठेतरी खंबीर होत चाललेला आहे आणि आता उद्धव ठाकरे गट असू द्यात, शरद पवारजी असू द्यात, यांचं कुठेतरी जो पुढचा प्रवास आहे खडतर होत चाललेला आहे। काय वाटतं? नाही बघा, हा जो निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे ना, हा तो काही अनपेक्षित नाही, कारण ही अपेक्षा होतीच। कारण अलीकडच्या काळामध्ये सर्व केंद्रीय संस्था ज्या आहेत त्या सर्वच केंद्र सरकारच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या समोर मला वाटतं झुकलेल्या आहेत आणि त्यांना सोयीचे निर्णय सातत्याने घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहिलं शिवसेनेच्या संदर्भामध्ये पक्ष संघटना संपूर्ण उद्धवजी ठाकरेंबरोबर असताना देखील त्या ठिकाणी विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावरती कुठेतरी पक्ष त्या ठिकाणी दुसरीकडे सोपवण्यात आला आणि ही त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील तेच घडलेलं आहे। या ठिकाणी देखील पक्ष संघटन बळकटपणे आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी असताना केवळ विधिमंडळ पक्षाचा आधार घेऊन त्या ठिकाणी पक्ष त्या ठिकाणी अजितदादांकडे सोपवण्यात आलेला आहे। ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे, परंतु ते अपेक्षित होतं आणि अशी चढ उतार हा प्रत्येक पक्षामध्ये येत असतो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडलेलं आहे। आणि जसं आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या हातातून चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर ज्या ताकदीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान उठवलेलं होतं त्याचप्रमाणे मला वाटतं आणि जी काही त्यामुळे सहानुभूती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवजींबद्दल झालेली आहे, तशाच प्रकारे मला वाटतं 83-84 वर्षाचे तरुण आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रामध्ये रान उठवतील आणि त्यांचे बरोबर मला वाटतं सर्व सहकारी मिळून निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक नव्या जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहू शकतो, अशा प्रकारची आमची भावना आहे। अर्थात आता सध्या शहराध्यक्ष पद तुम्ही भूषवत होतात, आता या पुढे काही तुमच्या नेत्यांकडून तुम्हाला काही सूचना आल्यात का की शहर पातळीवरती कशा पद्धतीचं हे राजकारण? हा खरी गोष्ट आहे, कारण अगोदरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच होता, तरी देखील त्या ठिकाणी 2 शहराध्यक्ष या ठिकाणी असतात आणि एक अजितदादा गटाचे, एक आदरणीय पवारसाहेबांच्या गटाचे म्हणून आणि शरद पवार साहेबांच्या गटाचे राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी 6 महिन्यापासून कार्यरत आहे। जे शक्य ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणे असो, शहरातील नागरिकांची जी काही कामं असतात त्यांच्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नावर जो संघर्ष करायचा असतो किंवा जी विकास कामं व्हायला पाहिजे किंवा जी काही चुकीची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी प्रशासनावर टीका करणं, अशा प्रकारच्या भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेल्या होत्या। परंतु आता काय झालं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ऑफिशियली निवडणूक आयोगाच्या मार्फत आदरणीय अजितदादांच्याकडे सोपवलेला आहे। त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे कालपर्यंत तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष होतो, परंतु आज मला निश्चित माहीत नाही। अर्थात या संदर्भामध्ये आता घाईघाईने काही बोलण्यात मला योग्य ठरणार नाही, कारण कालच तो निर्णय झालेला आहे आणि पक्षातून अजून काही कोणाची काही चर्चा झालेली नाही किंवा वरिष्ठ पातळीवर देखील आम्हाला काही तशा प्रकारे काही संदेश आलेला नाही। तर लवकरच काही चर्चा होऊन काही निर्णय होऊन पुढील काळामध्ये बदलापूर शहरामध्ये जसा आपण अगोदर शहराध्यक्ष म्हणून आम्ही जी जनतेची कामं केलेली आहेत तीच कामं या पुढील काळात देखील आमच्या मार्फत आणि माझ्या मार्फत आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मार्फत होत राहतील, अशा प्रकारची माझी भावना आहे। आणि बघूया आता शहराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि पुढील काळामध्ये आता नवीन पक्ष असेल, नवीन चिन्ह असेल, काय भूमिका असेल, त्या माध्यमातून कोणत्या प्रकारची जबाबदारी आमच्याकडे येते आणि जी काही जबाबदारी असेल त्या माध्यमातून विचारपूर्वक जनतेची कामं करणं आणि बदलापूर शहरामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये एक भागी राहण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून जनतेची कामं, कारण सत्तेच्या माध्यमातूनच लोकांची कामं करता येत असतात, त्यामुळे पुढील काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून लोकांची कामं करण्यासाठी, विकासाची कामं करण्याकरता, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करण्याकरता आम्ही पुढील काळात सर्व सहकाऱ्यांसहित कार्यरत राहू, अशी माझी भूमिका आहे। अर्थात आता लोकसभा विधानसभा निवडणुका होतीलच, परंतु लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची सुद्धा चिन्ह आहेत। तर काय कशा पद्धतीने तुमचे निर्णय असणार आहेत, कारण की आता सध्या ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचं भवितव्य खडतर आहे?
तर काय वाटतं तुम्हाला? हां, बघा, सत्य परिस्थिती आपण स्वीकारायला हवी की ज्या वेळेला पक्ष फुटतो, पक्षातील प्रमुख पदाधिकारी जातात, त्यावेळेला पक्षावरती संकट येतं आणि खडतर परिस्थिती निर्माण होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नव्याने पक्ष उभा करणं ही सोपी बाब नसते. परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारे पक्ष बांधण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि हे संपूर्ण वरिष्ठांना देखील त्याची कल्पना आहे की कुळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शैलेश वडनेर आणि त्याचे सहकारी एक चांगलं काम करत आहेत. अशा प्रकारचं वातावरण प्रदेश पातळीवरती, जिल्हा पातळीवरती या ठिकाणी आहे. आता पुढील काळामध्ये आता पक्ष आपला या ठिकाणी अजितदादांकडे गेलेला आहे. त्यामुळे आता नवीन पक्ष असेल, नाव नवीन असेल, चिन्ह नवीन असेल, या माध्यमातून आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी आम्ही एकत्र बसून पुढील काळामध्ये कशा प्रकारे काम करायचं याची रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत. आणि मुळामध्ये काय, पक्ष हे जनतेची सेवा करण्याचं माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सत्ता देखील लोकांच्या कामं करण्याकरता वापरायची, विधायक कामासाठी वापरायची, अशी आमची भूमिका असते. तर पुढील काळात देखील आमच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने कुळगाव बदलापूर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं सामाजिक आणि राजकीय कार्य उभं करण्याची आमची या ठिकाणी भूमिका आहे. अर्थात तर आपण बघतोय संभ्रमावस्था जरी सध्या असली, कारण की काही निर्णय अजून झालेले नाही आहेत, तरीसुद्धा येत्या काळात ज्याप्रमाणे याआधी जनसामान्यांची सेवा केलेली आहे त्या पद्धतीची सेवा करत राहू अशी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. परंतु भविष्यात या ठिकाणी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे पाहणंसुद्धा आता राजकीय दृष्ट्याने महत्त्वाचं ठरणार आहे आणि ह्याचे अपडेटसुद्धा आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.